बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आता पुरता अडकलेला आहे। या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। कोर्टाने सुनावणी घेतली आणि या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड संदर्भात महत्त्वाची निरीक्षणं सुद्धा नोंदवलेली आहेत। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं चित्र डोळ्यासमोर आलं तरी आजही थरकाप उडतो। कराड गँगनं संतोष देशमुखांची हत्या ज्या क्रूरतेने केली ते समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला होता। मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा करणारा वाल्मिक कराडच हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं स्पष्ट झालंय। कोर्टानं कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावत त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर शिक्कामोर्तब केलंय। वाल्मिक कराड संघटित गुन्हेगारी टोळीचाच सदस्य। पवन ऊर्जा कंपनीकडून खंडणी वसूल करण्याचा कराडचा डाव। 2 कोटींच्या खंडणीसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी आवारा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं। खंडणीच्या वसुलीमध्ये अडथळा ठरत असल्यामुळेच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या। साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच सूत्रधार। कराड टोळीवर 20 पेक्षा जास्त गुन्हे, 7 गुन्हे गंभीर स्वरूपाचे। एकट्या बीड जिल्हा न्यायालयात कराडवर 11 फौजदारी खटले प्रलंबित। फक्त आणि फक्त ही केस जी आहे ते लांबवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु त्यांचा जो अर्ज होता त्या सर्वच त्यातला पहिला आकाचा अर्ज त्या ठिकाणाहून फेटाळून लावला। या केसचा मुख्य सूत्रधार आकाच त्या ठिकाणी आहे हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। आता आका निश्चित झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे का या प्रकरणामध्ये? क्लीन चिटचा काय संबंध आहे? कसल्या प्रकारची क्लीन चिट आहे? धनंजय मुंडेंपर्यंत पण हे धागेदोरे अहो 100% हे जे आहे मी अगोदरच म्हणलेलं आहे, हे 2 लोक जे आहेत तुम्ही जे नाव घेतायत ते आणि आका हे शोलेतल्या कॉइन सारखे आहेत। छापा बी हेच, काटा बी हेच, अशा पद्धतीनं या लोकांची त्या ठिकाणी वागणूक होती। गेल्या वर्षी 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। या प्रकरणात वाल्मिक कराडसह 8 जण आरोपी असल्याचं स्पष्ट झालंय। यातील 7 जण अटकेत असून 8वा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही हाती लागत नाहीये। त्यामुळे तपास यंत्रणांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केली आहे। काय कुठे गेले? काय कृष्णा आंधळेच ना? कृष्णा आंधळेचं काय झालं? जसं 50 वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता जब्बार पटेलांचा, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले त्यात होते। त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की मारुती कांबळेचं काय झालं, काय झालं त्याचं? तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्णा आंधळेचं काय झालं? तो मुख्य साक्षीदार आहे, त्याला कुठे गायब केलं, त्याला मारलं, त्याची हत्या झाली, काय कळू द्या ना। माझी विनम्र विनंती आहे देशाच्या गृहमंत्र्याला की संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांची आणि अनेक अशा केसेस आहेत त्या संपूर्ण भागामध्ये ज्या क्रूर हत्या झालेल्या आहेत, पण त्या कुटुंबांना न्याय मिळत नाहीये आणि ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे आहोत। त्यामुळे महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये, तर या दोन्ही देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच विनम्र आणि त्याची सीबीआय इन्क्वायरी व्हावी अशी माझी गृहमंत्रालयाला विनम्र विनंती। संतोष देशमुखांप्रमाणेच परळीतील व्यापारी महादेव मुंडेंना हाल हाल करून संपवण्यात आलं। त्यांच्या हत्येला 21 महिने लोटले तरीही या प्रकरणामध्ये अद्यापही कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। दरम्यान वाल्मिक कराडनेच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा दावा केला जातोय। त्याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत। दरम्यान महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणातील संशयित गोट्या गित्तेचे कारनामे व्हिडिओद्वारे समोर आलेत। राम नाम सत्य है, राम नाम सत्य है,
असं म्हणत ज्या व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे त्याच्या घरासमोर नैवेद्य ठेवायचा, नंतर त्याचा कार्यक्रम करायचा, असा त्याचा पॅटर्न होता. राम नाम सत्य है. मात्र हा गोट्या गित्तेही बीड पोलिसांना सापडत नसल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत. जो माझ्यासोबत प्रवास घडला आहे तो मी सगळा त्यांना सांगून SIT CID ची मागणी करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करणार नाही. बाळाभाऊ बांगर जे म्हणले की तत्कालीन SP ना मी सांगितलं होतं की महादेव मुंडेचं मर्डर ह्या वाल्मिक कराडनी केलं आहे, तर मी ते पण मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयानं केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच नव्हे तर या प्रकरणातील ठोस पुराव्यांचाही आधार घेतलाय. आवादा एनर्जी प्रकल्पाला दिलेल्या धमक्या, महत्वाचे साक्षीदार या सगळ्यासह त्यांचे गोपनीय जबाब, डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे या सगळ्या सबळ पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड विरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आणि खटल्याला मोठी दिशा मिळाली आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.